भोवणी आपल्या पद्धतीने गजर सादर केला, काय केलं आपल्या समोर ते आपल्या समोरच आहे. म्हणून मी सुरुवातीला सांगितलेलं की फक्त मोठेपणा. काय सांगितलं बघा, शेवटला सांगितलं, सुरुवातीला नाही. की स्वतःचा परफॉर्मन्स याला सुरुवातीला टिकवता आला नाही. बुवा मी नोटेशन जे घेतलं ना, नोटेशन तुला 15 वर्ष मेहनत केलीस तरी ते जमणार नाही. 15 वर्ष सतत जर दिवस रात्र बसलास ना तरी ते नोटेशन तुला जमणार नाही. हा माझा शब्द आहे. आयुष्यभर दुसऱ्याच्या उंजळीत पाणी पिणारा बुवा आहेस तू. मला तू भजनाच्या बाबतीत तुला मी 1-2 मुद्दे चांगले सांगितले बुवानी, देवीबद्दल 2 मुद्दे खरोखरच चांगले सांगितले. पण त्या पलीकडे काय नाही. मला एक सांगा, आज 60 वर्षाचा म्हातारा बुवा गुलाबी साडी लाले लाल म्हणत असेल तर तरुण बुवानी का म्हणू नये गाडी? आज याचं वय आहे का हे गुलाबी साडी लाली ह्या लाल करू गेलं? अरे एका व्यक्तीच्या बुवा चेहऱ्यावर हसून आहे. डबल बारी आम्हाला मान्य आहे, आम्ही सगळ्या लेवलच्या डबल बाऱ्या करू शकतो. संगीत विशारद आमच्या समोर बसवला तरी आम्हाला जमेल तसं वेडो वागला आम्ही त्याच्या समोर बसू शकतो. तुझा काय तू आमका सांगतो? काय सांगलाय? 600कडे म्हणता. अरे 600 पर्यंत तू गेलस, 6 अंदरलो 6 बाहेरलो. तेव्हाचे बुवाला मी जोक्स मारत नाही या 10 वर्षात एकही. पण एक जर जोक्स या विषयावर जर मारले ना तर नाके न करून टाकेल त्याची. पण नाका त्या लेवलला जाऊचा नाही. एकदा म्हणजे सुरुवात सांगते त्या जोक्सची. एकदा सासरवाडी गेलो हो, सासरवाडी गेलो आणि तो बरमुड्यावर गेलो, बरमुड्यावर, आणि समोर होतो पडवल्याचं मांडव. आता ह्याच्यात जुने लोक ना त्यांना ह्यो जोक्स चांगलं माहिती आहे. वा तुझं काय आणि माझं काय? आपल्याला या घाणेरड्या जोक्सची सवय. अरे रामदेव बाबा बुवा काय वाईट करतायत सांग ना, काय वाईट करतायत? एक तरुण पिढी चांगली घडवतायत ना ते. 6 अंदरलो 6 बाहेरलो. म्हणजे तू 600कडे गेलास का असाच करतं? निदान 600कडे तरी जा, नाही तर शेजाऱ्याकडे जाशी. काय बुवा तुझ्याकडून ही अपेक्षा नाही रे. तू एक सिनियर बुवा आहेस, तुझा आदर्श घेतो आम्ही बुवा. आणि तूच जर आमच्या 600 पुढे लागू लागलोस तर माका केवढ्या माझ्या बायको की बारी पडली काय हो आता? तुम्हीच सांगा ना. आता ह्या माझ्या जर 600 कधीतरी चुकांचा आवाज ऐकल्या, अरे ह्यो माझं जावई जाऊन ह्योच उद्धार करता की काय? बुवा असा नको. बरं त्याची गाणी बघा, रडू नको. तो पोरगो उभो गेलाय आणि सांगता तुझ्यासाठी गाणं म्हणतोय बघा. हा याचा अभ्यास बघा. मग लाल मुळे हे का बसवात आहे माझं भजन ऐकत सांगा. तो लहान मुलगो वरती इलो ह्यो म्हणता तुझ्यासाठी गाणं म्हणतो. दुसरो पण तसं जातो, दुसरो हे खातो, येतो सोबती ए तिकडे तुझ्यासाठी गाणं म्हणतो. हा आणि मग थोड्या वेळानं सांगतो लो केवढा या लचण. अरे तू पोरगो एवढं नाजूक येता रे त्याका तू लचण म्हणतोस. तसोच येऊ हे का सांगता बाबू तुझ्यासाठी गाणं म्हणतो. हा गाणं गायचा, रडू नको बाळा मी पाण्याला जाते. बाबू म्हणता मला माहिती आहे रवला तुझा थयच. अरे काय तो काका मी चुकीचा बोलतो आणि म्हणून माका आज वाईट ठरवतात त्याचा ह्या कारण. मगाशी म्हशीचा सांगत होतो. माका एक तुम्ही सांगा, तुम्ही आज ज्येष्ठ आहात, बारीक म्हस आणि जाडी म्हस दुधात काय फरक असता हो सांगा? जाडी म्हस एखादी वांजोळी असू शकत नाही. जाडे म्हशी सगळेच गाभणे रवलत नाही, लक्षात ठेवा. ह्यो काय माका सांगता मी महिला वर्ग हा म्हणून नाही, त्याची नाकी न आणलं असतं एवढ्या जाड्या म्हशी. त्याची कास महत्वाची, हा बरोबर आहे. तर डॉक्टरच सांगू शकतात. पण त्याच्यात त्यांनी PhD केल्या ना पूर्ण. काय म्हणतो बुवा कानात बाली होय काय? आज मी जी तुम्ही तरुण वर्गात माझ्या माहिती आहे काका, तुम्ही जर माझी भजनं ऐकत नसाल ना तर ह्याच्यातलो 60-70% तरुण आता होय देवीच्या पुढ्यात एक वेळ खोटा बोलात, पण त्यांच्या मनाकडे ठरवतील की जय जय महाराष्ट्र माझा भजनामध्ये खयतो जास्तीत जास्त बुवा म्हणतील. काल आता होय गुंडू बुवाचे समर्थक असतील तर म्हणतील, पण नाही गुंडू म्हणता. 2 राजे इथे गाजले खैचो बुवा म्हणता. लख पडला प्रकाश खैचो बुवा म्हणता. ह्याच्यातले 60% तरुण ना मनाकडे तरी त्यांनी सांगायचं खैचो बुवा जास्तीत जास्त म्हणतात. पण आज ते का पर्याय रवलो नाही. माझाच उष्टा खाऊन माझ्या समोर होय. आता फक्त तुमच्यासाठी सांगतोय काका, ही 3 गाणी मी म्हणतोय आणि ह्याच्यापेक्षा जर नाही सक्सेस झाली ना सुपारी दिल्याशिवाय अजून माका पाठव. ह्यो माझा शब्द हा लक्षात ठेवा. आणि म्हणून हाडाची काढ आणि तुंतुना झाली. यांच्यासारखे अंगराखण धर्म नाही केले आम्ही. अरे तू आमका शिकवतोस हो हिंदू धर्माबद्दल,
तू का नाही एक दिवस पण शाल भगवी घेऊन तू का नाही फिरू शकत सांग ना. आम्ही फिरतो 25 वर्ष अभिमानानं. आणि माका एक सांगा, एखादी सुंदर स्त्री दिसली ना तिच्याकडे 100% बघूचाच हा तुम्ही, पण नजर चांगली हवी फक्त. वासनेर बघू नको ह्याच्यासारख्या. ह्यो माका मागाशी शपथ घालीत होतो, माझा विषय हसण्यावर घेऊ नको, तो माका वाईट ठरवता ना. त्यांनी काय सांगल्या, लग्न झाल्यापासून तू माझ्या बाईकडे वाईट नजरे. मी बघलंय, मी म्हणतो, मी मान्यच करतोय. मग तू त्या सरस्वतीकडे चल, पेटीवरून दोघवले जाऊया. लग्न झाल्यापासून व्हायच्या बाई तू हातच लावलंच नाही म्हणून सांग दुसरं. म्हणजे माका तुम्ही वाईट ठरवू नको ना याच्यावर. मी धुतल्या तांदळासारखं म्हणतच नाही. मी एखादी सुंदर स्त्री दिसली का, आणि एक लक्षात ठेवा, सुंदर स्त्रीकडे बघा तुम्ही. का बघायचं सांगते, तिच्या गळ्यात चांगला मंगळसूत्र असता, चांगलं हार असता, नेसलेली साडी नेसण्याची पद्धत चांगली असता, तिचा ड्रेस बघा. वाईट नजरेने बघू नका, ह्या माझा म्हणणं. आणि हो बुवा आज माका खोटं ठरवता होय होय. आणि मी गप्प बसा. ज्यांच्या ज्यांच्या खिशात माका पैसे देऊचे ते कोणी मागे पुढे बघायचं नाही, गुंडू घाबरायचं नाही सांगा ठेवतोय. हा प्रकाश दिवट्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा आज हा भवानीचा गोंधळ मी पहिल्या सुरुवातीला कोईपला वेताळ मंदिर येथे भाऊबीजेची वारी असते त्यावेळी म्हटलेला. आणि त्या म्हणजे मोठेपणा सांगत नाही, तो युट्यूबवर बघा त्याला व्ह्यूज किती आहेत. मी मोठेपणा कधी सांगणार नाही. आहे गुंडुबुवा काय काय गोष्टी चांगल्या सांगतात, मी त्यांच्या चरणाशी नतमस्तकच आहे, पण मला डॉमिनेट करू नका. जय जय महाराष्ट्र माझा मी म्हणतो म्हणून म्हणू नका. तुम्हाला म्हणायचं काय काय गाणी तुम्ही सुंदर म्हणता ना, मगाशी हिंदी 1-2 गाणी म्हटलं, आम्हाला नाही जमणार.
पण आम्ही म्हणतो ती म्हणून आम्हाला पाडकेबाण करू नको ना. आता ऐक कसा आता बघ पेटी जरा वाजा बोल ढोलकीला जरा चाटला लेवल मॉनिटरला द्या. जे करतो ते प्रामाणिक करतो. ती आई वाचा बोलेल खोटं बोलेल तर जे करतो ते प्रामाणिक करतो. नाही जमत ते नाही म्हणून सांगतो सगळं. पंचरत्न आपल्याकडून होऊन गेली आणि त्या पंचरत्नांची आठवण काढणं हे आमच्यासारख्या बुवांचं काम आहे. नेहमी भजनामध्ये मला काही लोकांना आवडत नसेल पण माझ्या लहान मुलाला भगिनीला समजलं पाहिजे कदम बुवा कोण होते, पाटील बुवा कोण होते, सुतार बुवा कोण होते, चिंतामणी कोण होते, कृष्णा पवार कोण होते, काशीराम परब कोण होते. तरुणाला माहिती आहे, वयस्कर लोकांना माहिती आहे, पण माझ्या लहान लहान मुलाला समजलं पाहिजे. एक तेवढं फक्त गाणं घेतो आणि मग गजनाला सुरुवात करतो. काय जरा माऊली मॉनिटरला सगळ्यांची लेवल द्या. रोज कार्यक्रम आहे आणि आम्ही दसऱ्याच्या बाहेर 8 तारीखपर्यंत आम्हा दोन्ही बुवांना कार्यक्रम आहे. दौलत राजे इथे गाजले कोकण पुण्य भूमीवर. गाणं एखादं मध्यवेळी आणि छत्रपती शिवाजी महाराजांवरती माझा जो मराठी बांधव आहे ना त्यांच्या अंगावर शहारे आले पाहिजे लक्षात ठेवा. छत्रपतींबद्दल जर गाणं म्हणायचं असेल तर बाकी ठीक आहे ना, काय काय गाणी त्या पद्धतीनेच म्हणावं लागतं. उदाहरणार्थ काय काय गाडी आपली बुवा त्या जागी तशीच झाली पाहिजे. दौलत राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर.
चांगल्या नकले असल्या सुसल्या चांगल्या नकले असल्या सुसल्या या शाळेमध्ये आम्ही शिकतो. गुलाब राया गुलाब राया म्हणजे हातनी जागतोय ना ओ तुम्ही भांडू नका. आपण काय करतोय आणि आपल्या पूर्वजांनी काय केलंय, सध्या आपण काय करतोय, तरुण वर्ग भगिनी काय करतायत. मी सगळ्याच बाबतीत बोलत नाही, पण ते त्या ज्या बाबतीत आहेत त्याला ते लागेल. जपला गायलाय ताई लागलाय निरोप धाडू खोट्याला इथे मान लबाडीच्या दुनियेत खोट्याला इथे मान लबाडीच्या दुनियेत सत्य पचेला गुलाला जगाची रीत सत्य पचेला गुलाला सत्य पचेला गुलाला जगाची रीत.
पण इथे समोर उभा येऊन त्याला जर शिव्या घालत असेल तर त्याच्या बाबतीत लोक टाळ्या मारतात, याला कलियुग म्हणतात. आम्ही जे सांगतात त्यांचा नेहमी आदरच करतो, आम्ही नाकारत नाही. पण ज्या कामासाठी आपण आलोय ते सुद्धा तेवढंच महत्वाचं असतं. म्हणून सांगतोय सत्य सध्या कुणाला पटत नाही. मोठं पुढे येत आहे, ऐका नीट ऐका. मोठ्याला इथे माल लवडी जरूर येत, लवडी जरूर येत, सत्य बोलेला गुणाला. कर्माचा हिशेब इथे रोक ठोक, कर्माचा हिशेब इथे रोक ठोक. कर्माचा हिशोब प्रत्येकाचा होणार आहे. आज ज्याने मला दुखवलंय त्याला तो भगवंत भविष्यात दुखवणार म्हणजे दुखवणार, हा माझा शब्द आहे. असं प्रत्येकाने आपल्या बाबतीत लक्षात घ्या. कारण कर्म हे कलियुग आहे आणि या कलियुगामध्ये प्रामाणिकपणे आपल्या आई वडिलांची सेवा करा, जमेल तशी करा, पण ती प्रामाणिक करा. मनात स्वार्थ ठेवून करू नका. बापाने मला प्रॉपर्टीचा हिस्सा दिला पाहिजे म्हणून मी सेवा करतोय हे सोडून द्या. बापाने जरी तुम्हाला प्रॉपर्टीचा हिस्सा दिला नाही तो परमेश्वर तुमच्या मागे 100% राहील मित्रांनो. म्हणून सांगतोय बघा, कर्माचा हिशेब इथे रोक ठोक. नशीबी कोणा सुख, नशीबी कोणा सुख कोणा दुःख. प्रत्येकाच्या नशिबात सुख दुःख असतं. आज जर माझे 4 दिवस चांगले असले तर मला वाटतं माझ्या स्वतः या जगात बोललं आहे. पण मित्रांनो प्रत्येकाला हे चक्र आहे, हे कालचक्र हे फिरत राहणार आहे. कधी आपण दुःखाच्या दुःख आणि सुख हे परमेश्वराने प्रत्येकाला दिलेलं आहे. आज गर्भश्रीमंत माणूस असो, तो किती त्याच्याकडे पैसा असो तरी सुद्धा तो गोळ्या तुमच्या याच्या असल्या त्या डायबिटीसच्या गोळ्या त्याला घ्याव्या लागतात. त्याच्यामुळे इथे श्रीमंती आणि गरिबी काय नाही, त्या भगवंताला घाबरा. नशीबी कोणा सुख कोणा दुःख. गुंड प्रवृत्तीचा होईल अंत, गुंड प्रवृत्तीचा होईल अंत. असे किती दैत्य येऊन वाचले, महिषासुराचा वध केला त्या आईने केला. त्याच्यामुळे किती तुम्ही धनधान्य असू दे काही असू दे प्रत्येकाचा अंत हा ठरलेला आहे. गुंड प्रवृत्तीचा होईल अंत, टिकलेला इथे वाजलेले दैत्य, टिकलेला इथे वाजलेले दैत्य. फसवली या जनलोका नाही कीर्ती वाढत, फसवली या जनलोका नाही कीर्ती वाढत. सत्य बोलेला गुणाला जगाची रीत. मोठ्याला इथे माल लबाडी जरूर येत, लबाडी जरूर येत. सत्य बोलेला गुणाला. गुरुमार्ग घ्यावा जन्मा येऊळी, गुरुमार्ग घ्यावा जन्मा येऊळी. गुरुमार्ग घ्यावा जन्मा येऊळी, गुरुमार्ग घ्यावा जन्मा येऊळी. गुरुमार्ग श्रीराम दीक्षा विधी वसिष्ठाने, श्रीराम दीक्षा विधी वसिष्ठाने.
दाखवणारा तो गुरु असतो, लक्षात ठेवा. आज संदीप लोके गुंडू सावंत या हरिनामाच्या माध्यमात आले नसते तर आज कुठेतरी वेगळ्या मार्गात असले असते. 100% सांगतोय. पण त्या परमेश्वरामध्ये एवढी ताकद आहे, ती ताकद इतर मित्रांनो कशामध्ये नाहीये. आज आपल्याला आपल्या अंगामध्ये रक्त असतं तोपर्यंत ते सळसळत असतं, मी एका मारीन मी तेका मारीन. जेव्हा आपली वेळ येते ना तेव्हा आपल्याला कोण विचारत नाही. म्हणून सांगतोय बघा, कृष्णाचे गुरु ऋषी साधी पळी, कृष्णाचे गुरु ऋषी साधी पळी. देवाचा देव श्रीकृष्ण श्रीराम यांना तुला गुरु करावे लागले. गुरु शिवाय पर्याय नाही. म्हणून सांगतोय, याला केलं नीट ऐका, याला केलं ज्ञान निवृत्तीला कानी, याला केलं ज्ञान निवृत्तीला कानी. सद्गुरू होई गलला आता भोजू बाबाच. सद्गुरू हे वेगळे. स्वामी समर्थ म्हणा, सद्गुरू साईबाबा म्हणा, भालचंद्र बाबा म्हणा, राहुल महाराज म्हणा, असे ज्यांनी तपश्चर्या केली आयुष्यभर याला आपण सद्गुरू म्हणतो. लक्षात ठेवा. मग नवनाथ पैकी असो नाही तर आता बंधू बाबा असे किती आले आहेत. माझ्या पाया पड, मी तुझा असा करीन तसा करीन, काय होत नाही. लक्षात ठेवा. सद्गुरूंची होई गलला आता भोजू बाबाच, आता भोजू बाबाच सत्य कथेला तुला. घोट्याला इथे माल लबाडी चरुली, घोट्याला इथे माल लबाडी चरुली येत सत्य कथेला तुला. भजनात नका करू विडंबना, भजनात नका करू विडंबना. या डबलबारी क्षेत्रामध्ये एक वेळ विडंबन चालेल पण विडंबना नको. कारण संस्कृती ही आपल्याला सांभाळायची. आम्ही भूतकाळात काय केलं आम्हाला माहिती आहे, आम्ही आज पस्तावतोय. पण आता जे नवोदित कलावंत आहेत आपलं नाव मोठं व्हावं म्हणून नको त्या लेवलला जाऊया, नको. ऐका, भजनात नका करू विडंबना, आध्यात्मिक माहिती सांगा जला, आध्यात्मिक माहिती सांगा जला. सन्मान द्यावा माता भगिनीला, सन्मान